गोरख रसाळ यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर या. गोरख रसाळ CHB धारणी संघाचे. शिवार्थ भोकरपाडा आणि राधाकृष्ण सावरोळी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय नाणेफेक करण्यासाठी. शिवार्थ भोकरपाडा आणि राधाकृष्ण सावरोळी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय नाणेफेक करण्यासाठी. गोरख रसाळ पंचायत समिती अध्यक्ष वडगाव, गोरख रसाळ याला विनंती, आपण व्यासपीठावर या. मैदानामध्ये मॅच आपण पाहतोय. बारवई आणि कसरकांड. जाऊया सागर मांडवकर आणि यश मालकर यांच्याकडे. गोरख रसाळ या ठिकाणी आलेले आहेत. हरीश दुर्गे यांना अगोदर आपण पाहिलं होतं, मला वाटतं ते मैदानात होते. गोरख रसाळ, योगेश वाघ, निखिल ठोंबरे, समीर म्हात्रे, अक्षय पवार, अलंकार पवार, वयाल, ज्यांचं खऱ्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होती. बारवई आणि कसलखंड. कसलखंड संघ अगदी आपण पाहतो क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज प्रफुल्ल मते. येणारा बॉल. काय वाव, कार्यक्रम डेंजर झाला बाबा. काय सांगताय, कधी नाही पावलीने घटकन धावली तिथे डाट. निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर मला वाटतं 4 आल्या होत्या सिंगल, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर डॉट. म्हणजे जरा बोनी जराशी खराब झाली पण धंदा नंतर बरा झाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस काय सांगायचं आहे. हा धाव धाव, तू तिकडे हायवे वर बॉल गेला तोपर्यंत तू रनच काढ. याची मशीन बेकार पॉवरफुल आहे बरं का. काय झालं, हात पाय काड्या कुड्या, रट्टा मात्र मजबूत, जाड्या जुड्या, गडी बारीक, याची बॉडी बारीक, याचा इंजन बारीक, अवरेज फुल. जरूर त्या प्रोफेशनल वाल्या का आपला योगेश वाघ चांगला, म्हणजे आडा मोडा काम, तो धड वळंब्यात नाही काय नाही. जाऊया. झोपाच्या गोळ्यात का. बर, 9 धाबा धावल का वरती अगदी आपण पाहू शकाल. संकेत जाधव, ज्याची बॅटिंग कमालीची होती. काय झालं, गडी बारीक, सकाळी चहात खाली खारी, त्याची बॅटिंग भारी, तो गडीच भारी, चॅटिंग पण गडी भारी होई. जाऊया. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस देखील फटका इथे हवेत. काय सांगत आहे, आयटम चिकना पटला रे, पण साला मुका निघाला. काय बोलायचं आहे. तुम्ही आमच्या कांड्या टाईट कराल जरा. निर्णय देताना योकूच सांगा, नाही तर पहिली रिमांड कॉमेंट्री वाल्या येतो. अगदी आपण जरूर याच आमच्या गजाबाईचं कौतुक करावं लागेल. सुरेशदादा पाटील ज्यांच्यावरती असलेलं प्रेम, कारण अगदी केसांची स्टाईल त्याच्यावरती सुरेशदादा पाटील ज्यांचा जो अगदी नाव डिझाईन केलंय. आता धावा धावपलकावरती आपण पाहू शकाल जाऊन पोहोचल्यात. 15 धावा धावपलकावरती. आणि मला वाटतं शेवटचा बॉल शिल्लक असेल. नाही जरा बरे आहे. काय जाणायचं आहे, वज बॅटीचा दांडा आला तो फुसका वार झाला, चायनाचा काम झाला, टुसटुशा काम झाला, तिथे डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये खाऊन पिऊन संपलं गेलं पहिलं. त्यामध्ये धावा धावपलकावरती पाहायला मिळाल्यात 15 धावा. या स्पर्धेच्या निमित्तानं बाळाराम पाटील भोकरपाडा उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण योगेश पहिल्या षटकाचा खेळ पाहिला, जिथे खूप चांगली बॅटिंग, ज्या खेळाडूच्या नावावर 2 बाईक आहेत, असा संकेत जाधव, ज्याच्या पाठामधून 2 चौकार 1 षटकार. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. चांगली सुरुवात आहे. 4 षटकांची लढत आपण पाहतोय. 15 धावा आलेल्या आहेत. पॉवर प्ले मध्ये अतिशय जबरदस्त सुरुवात. याच प्रकारचा खेळ राहिला तर 60 धावांपर्यंत मजल मारू शकेल. प्रथम बॅटिंग करणारा संघ सध्याच्या घडीला आपण पाहतोय तो जय हनुमान बारवई. त्या बरोबर आहे. 60 धावा जर मारल्या तर बॉलरला काय येळचा गरजेला काय कमी भोशाड्या भेटते का सकाळचे.
काय आहे 2 बाईक म्हणजे माझे गावठी भाषेत सांगायचं झालं 2 फटफट्या. भयानक काम. जरूर हा बाबा हा जरा गालाल पण लाई गालाल जरूर. प्रभात मते गोलंदाजी ट्रॅक वरती टिचकुल्या गोलंदाज पाहायला मिळतोय. इथे टाकलेला हा चेंडू पंचांचा मात्र अभ्यंतरचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला आपण प्रभात मते याला पाहतोय गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडवर रोमित पाटील या खेळाडूला आपण पाहतोय. दुसरं षटक आहे योगेश मैदानामध्ये. या स्पर्धेचा आपण विचार केला त्यामध्ये सुरेशदादा पाटील असतील, अविनाशदादा पाटील असतील आणि खास करून ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा आहे असे पद्माताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा. दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन, 40 संघांचा सहभाग या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खास करून जी पारितोषिक ज्या ट्रॉफी आहेत, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर साठी त्याबद्दल काय बोलशील आणि ज्या प्रकारचं आयोजन आहे आणि खास करून प्रेक्षक वर्ग सध्याच्या घडीला 1 वाजून गेलेत तरी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग त्याबद्दल काय बोलशील? आयोजकांनी ज्या पद्धतीनं मेहनत घेतली ना त्यांचं कौतुक करणं फार महत्वाचं आहे. कारण पहा त्यांच्या माध्यमातून एवढं मोठं व्यासपीठ, त्याच्यानंतर पहा मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक, एंट्रीची जर टोटल मारली आणि खर्चाची जर टोटल मारली तर एंट्री फी जेवढी जमा होते त्याच्या अधिकचा खर्च स्पर्धेला. अगदी कौतुक करावं लागेल. म्हणजे पहा हिम्मत. पण तिकडे काय झाला, सुमडेत कोंबडी वाया गेली का काय झाली, कळाय मार्ग नाही बाबा. व्हाईट बॉल आला का काय झाला, असाच काहीतरी झाला लफडा. बापा रे हा काय बोलायचं तुम्ही, चढवा त्याला हरभऱ्या झाडावर चढवा. बॅटीला बॉल ठोकाय ठोकाय गोडी इकडे करता. हा भारी भारी बाबा, पोराचे मगी नका लागू. काय माहिती का, हरभऱ्या झाडावर चढताना पटकन खांदावर बसला आणि खांदावर बसल्यावर चळकन कानात मुतला. मग सांगायचं गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय. धड व्हायची इथे जरूर. अगदी धाबा पलकावरती 4 धाबा. 21 ऑन द बोर्ड, 21 धाबा आहेत. अप्रतिम फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला टिपिकल स्ट्रोक रोमित पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहिला. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 21 आहे. षटक क्रमांक 2. 4 षटकांची लढत मैदानामध्ये आपण पाहतात. प्रभात मते गोलंदाजी मार्कवर तयार आहेत तर स्ट्रायकर एंडवर रोमित पाटील. इथे टाकलेला फुलटॉस, एक्स्ट्री रक्षण खराब, पाकअप खराब आणि इथे चेंडू नशिबाचा चौकार. 4 रन. असा कार्यक्रम म्हणजे काय माहितीये का, डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला. शांतारामला जुलाब आणि कांतारामला सलाईनी. काय उपचार होणार, सगळा कोमाच काम. बॉल मला वाटतंय बाईच्या, बरं ठीक आहे बाईच्या तर बाईच्या. बॉल टिकला कोणा, बाप्याना. मारला कोणा, बाप्याना. रन आलं कंच, बाईचं. वेगळाच प्रकार. काही का असे ना, परंतु धावा आल्यात. चौकार येईल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा जे मात्र पाहायला मिळतात. प्रभात मते पहिले 2 चेंडू जिथे आपण पाहिले जे अवांतर, तदनंतर चौकार, आता बाईकचा चौकार. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ इथे भरपूर चांगली राहिली. कमबॅक सध्याच्या घडीला मैदानामध्ये कचलखंड संघ करताना आपल्याला पाहायला मिळतं. या प्रकारचे चेंडू डॉट बॉल आले, दबाव बनला जाईल. सातत्याने या मैदानाचा विचार केला योगेश. आज आपण चेसिंग भरपूर वेळा होताना पाहिलेले आहे, परंतु जर स्कोर 50च्या पुढे गेला, 55-60च्या पुढे गेला तर चेसिंग करणं थोडंसं अवघड झालंय. काय बोलशील आजच्या या संपूर्ण दिवसाच्या खेळाबद्दल? काय माहित आहे का, चेसिंग होते म्हणजे नंतर स्टॉक कमी राहिल्यावर जरासा बाजार वाढतो, रेट वाढतो. असा कार्यक्रम चालू आहे. धंदा खोलताना काय झालं, धंद्याची बोनी जरा खराब झाल्यानंतर काय झालं, शेवटला गजाला रंग येतो. नाही इलाज, जसा आमचा गजा हिरवा झालाय तसा. फुलटॉस फटका देखील तिथे दमदार. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल का या बॉलचा? इथे जरी हाताने नाही आपल्या पायाने चेंडू अडवला. 2 धावा वाचवल्यात योगेश या बॉलवर. नाही ते बरोबर आहे, पण ते कुत्र्यानं सगळा लफडा केला. वेस्ट ऑफ हाईट 3ऱ्या पंचांची मदत इथे घेतलेली आहे. वेस्ट ऑफ हाईट 3ऱ्या पंचांची मदत. 3ऱ्या पंचांची मदत म्हणजे काय माहिती आहे ना, पहिले एक्सरा, नंतर सोनोग्राफी, नंतर मग सीझर की नॉर्मल, फाडाफाड की चिराचिर चेक केलं जाईल. इथे काय घडणार, 3ऱ्या पंचांची मदत घेतली पाहिलं जात आहे. हा बघा 3रे पंच या कारण आम्ही कसं माहित आहे का, गोळ्या औषधवाली माणसात MBBS आम्ही झालेलो नाही, त्यामुळे उपचार आमच्याकडून होणार नाही लवकर. आहेत का या MBBS या
खटक्यात आजार बाजूला करा. इट्स अ बीमर. ई बापर ये ई हरे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हो गया. ये तो नो आया. इथे खराब बॉल. हा बघून मार. मग तो काय झोपायचेलाय. कमाल आहे. तो बिचारा आवडम रट्ट मारित होत तरी अजून सांगतो बघून मार. मग तो विचार काय एक काम 2-3 गोदड्या नेऊन दे मस्तपैकी आरामशीर झोपून घेऊ दे. पहिलं जाईल. प्रभात येत आता गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर रोमित पाटील. इथे टाकलेला चेंडू पॅडवर जो मात्र आढळतोय तिथे क्षेत्ररक्षक येतील पॉइंट मध्ये. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. लेग बाईचा इशारा पंचांचा येताना पाहायला मिळतोय. या षटकाचा जर विचार केला काही डॉट चेंडू येताना पाहायला मिळाले, काही चौकार येताना पाहायला मिळाले, त्यानंतर काय व्हाईट बॉल येताना पाहायला मिळाले. समांतर षटक आपल्याला पाहायला मिळत आहे प्रभात मतेचं. या षटकामध्ये धावा आल्यात आणि काही डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतात. धावफलकाचा विचार केला धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत ते 29 धावा आहेत. प्रभात गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. उजव्या हातानं प्रभातचा बॉल फटका दमदार. तिथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. योगेश काय बोलशील ज्या प्रकारे कॅच सुटलाय तुझ्या भाषेत. मला काय समजलाच नाही नेमका काय झाला. लायला दिलवाले पण लागला. दिल जेले डीजे ना सगळा घोटाळा केला. कारण समजलाच नाही. समोर साऊंड होता नाहीतर 100% घरपट्टी पाणीपट्टी झाली असती. बाप्पा गारगार वाटतंय का. जरूर. तट्यंत बोट 30 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये प्रभात मतेला आपण पाहतोय. इथे टाकलेला हा चेंडू अफलातून प्रभात मतेचा पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. आपण योगेश पहिल्या षटकात पाहिलं 15 आल्या, दुसऱ्या षटकात 15 आल्या. जो आस्किंग जो रन रेट होता 15चा तो अबाधित ठेवलेला आहे. 2 षटकांमध्ये 30 आल्यात. 2 षटकं बाकी आहेत. किती धावा. कारण मैदानामध्ये एकही विकेट आतापर्यंत गमावलेली नाही आहे. जय हनुमान 12 या संघाने एक जबरदस्त सुरुवात. बस आता गोलंदाजी अशी बॉलिंग सांगली म्हणजे काय माहिती आहे का. तेवढीच महाग तेवढीच स्वस्त. बघा मीटिंग बनली. मीटिंग भरली. सकाराम आला, तुकाराम आला, कांताराम आला, शांताराम आला, सगळा धोंडाराम आला. सगळं एक जागी जमा झालं. अजून 2-3 न्याव का रे. काय बोलायचं. वजनापेक्षा बॅटीच्या वजनाने आता खवं निष्ठायचं. पहा अगदी काय तुझी स्माईल. तुला पण इंस्टाचा 1 नंबरचा चाळा व्हा का. लय भयानक. अगदी आपण पाहू शकाल. जास्तचा वेळ घेऊ नका. आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या जर पाहिला आपण तिकडे फेरफटका मारतायत. भरपूर संख्या आहे ती. निश्चित अगदी विचार जर केला तर आमच्या गजाबाई ज्याचं कौतुक करावं लागेल. पण गजाबाई जरा रनिंग करीत जा बाबा. आमच्या वयात येतं ना आमची हाडका झाले तुंतुने झालं फार. पण आमच्या गजाबाईचा पोट जरी मोजून मापात हेरला तर 1.25 फूट पुढे आला आताच. जाऊया खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ संपला गेला आहे आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यास गजाबाई ऑन स्क्रीन. 30 धावा धावफलकावरती. गजाबाईचा कलर पण एकदम सुपर. गजाबाई पण एकदम सुपर. त्याचे बाजूचे केस गेले आणि बाकी बुचका राहिला उपर. हिरवागार. हरकत नाहीये. गोल्डन मॅन मयूर धाबारे उपस्थित होता. त्यांचं करूया वेलकम. 2 षटकांचा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये. योगेश धावफलकावर धावसंख्या 3 आणि 30 आहे. सध्याच्या घडीला संकेत जाधव या खेळाडूला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर. भरपूर चांगली बॅटिंग ज्याने मात्र केलेली आहे. तर गोलंदाजी मार्कवर मागील सामन्याचा हिरो ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती तो लोकेश नाईक. पहिला चेंडू यावेळेस हो फटका लाजवाब. 1 कंटेनर 3 टमटम. हा षटकार खुरपून मारलाय. चीन टपाक टमटम. षटकार. ऍक्शन रिप्ले सध्याच्या घडीला तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. जबरदस्त जबरदस्त फटका. गुडगा वाकवला आणि अक्षरशः बॉलला पाठवला सीमा पार. A1 क्वालिटीचा संकेत जाधवचा हा ब्रँडेड षटकार आपण पाहिला. सध्याच्या घडीला या खेळाडूच्या नावाची चर्चा काय ते दाखवत असताना जबरदस्त फलंदाजी करतोय. 36 धावा आहेत. सध्या जे ऍव्हरेज आहे पहिल्या षटकापासून 15चं ते भरपूर चांगलं मेंटेन करत असताना
टीम सध्याच्या घडीला जय हनुमान 12वे आपल्याला पाहायला मिळते योगेश. पहा त्यांची जोडीच अशी लागली ना सकाराम आणि तुकाराम काय सांगायचं आहे. हे सकाराम तुकाराम फुल रेंज वाल्या गाड्या फटाय फटाय भयानक कार्यक्रम. हा बघ काय ओळख आहे का तुझी, काय सांगायचं आहे तुझे अंगल आला. गोलंदाज तयार होतोय. परत एक तुला वाटला तो बॉलर काय बोशाड्याच का आलाय का काय नको झाले तर तुमचा बॅट्समन तुम्ही सांगतोय आमचे बॅट्समन षटकार मारलं वय आणि त्यांचे जर बॉलर लावलं षटकार मारलं त्याची काय आरती करतील का. जरूर इथे डॉट निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये आपण लोकेश नाईक या खेळाडूला पाहिलं होतं. फक्त 1 धाव देत त्याने 3 विकेट इम्पॉर्टंट वेळेला ज्या मात्र मिळवलेल्या होत्या. असा असणारा गोलंदाज लोकेश नाईक. गोलंदाजी मार्कवर समोर आपण फलंदाज पाहतोय संकेत जाधव. इथे टाकलेला हा चेंडू फुल टॉस. काव कॉर्नर मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतात. तोपर्यंत एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल. एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 37 या धावसंख्येवर. 37 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. जबरदस्त सुरुवात. कसलकंड संघाने पहिल्या सामन्यामध्ये या स्पर्धेमधला आजच्या दिवसातला सर्वात लो स्कोर ज्या संघाने बनवला ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती लोकेश आणि संपूर्ण टीमची. इथे फुल टॉस बिगिट केलाय चेंडू हवेत. 4 क्षेत्ररक्षक आलेत आणि इथे रिले कॅच. चांगला झेल पकडला. नशीब त्याला घेतला नाही तर किपर महागाईच्या काळात मजबूत तिकाड भोशाड्या भेटल्या असत्या काय बाबा. आणि इथे मला वाटतं रोनित बाद पहा रिप्लाय मध्ये दाखल जात आहे. किपर आला पण बास 4 जण जमलेलं पण एकमेकाच्या तोंडाकडे घेत राहिलेलं जसं काय एकमेकाचा मुकच ह्या जमा झाला. पण निश्चित प्रयत्न चांगले. आणि नवीन कोरा करकरी शोरूम पीठ टटशीत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. मोजून 7.5 ते 6.25 फूट उंची. वैभव गडी बरा आहे. साईज नुसार सगळं गडी आता का बॅटिंग वाल्यात साईज नुसार. योकू जाडा जुडा पोट्या सुट्याना एकदम ओके सरळ सॉक. आणि तो बघा ते त्यांना हातात कंच सुसमोजे घातला आणि कंच नाही गडी बा या नाही हातात सुसमोजे घातले. यस त्यांना भुरं घातला याना काळं घातला हरकत नाही. आणि यस फलंदाज आपल्याला वैभव दाखल होताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाज आपण पाहू शकाल लोकेश नाईक ज्याचा कामच वाईट त्याचं नाव लोकेश नाईक. गडी बरा आहे. अरे बाबा आले आल्या योकूत बॉल खेळू दे ना. पार अंगापासून बॅट ठोकून गेला त्याच्या नंतर परत आलाय. नको कमाल आहे बाबा. रामकृष्ण हरी. जाऊया गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती फुल टॉस. हा वाईट आल्यावर तुमची बरीच मजा रे काय सांगायचं म्हणून सांगता ना खायला मिळते या भाकरी काल करू चाकरी कारण वाईटचा एक रन. जरूर एक्स्ट्राची 1 धाव आली धावफलकावरती. संघाचा धावफलक 38. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा आहेत. सध्याच्या घडीला गोलंदाज लोकेश नाईक. वैभव पाटील ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला चेंडू पॅडवर जो मात्र आदळतोय. रनआउटची देखील संधी आहे. परंतु 3 क्षेत्ररक्षक असताना देखील थ्रो का केला नाही हा फार मोठा प्रश्नचिन्ह आता लोकेश नाईकच्या समोर देखील उभा आहे. का थ्रो केला नाही. त्या गाणं नाही का सोनू तुझा माझ्या भरोसा नाही काय ती गाणं नाही त्याला माहित आहे. पकडला तर ठीक नाहीतर चेंडू सीमारेषा पार जाऊ शकतो. परंतु निश्चित चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. आपल्याकडे धावसंख्या 39. 39 लॉस ऑफ 1. शेवटचा अंतिम बॉल टाकण्यासाठी सज्ज होतील लोकेश नाईक. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा खरचल्यात लोकेशने. इथे बिगेट फटका दमदार आहे. 8 ला 14 मध्ये आता कन्वर्ट केलाय. जबरदस्त टोला. संकेत जाधवचं आक्रमण सिक्सर. शबास दाबा त्याच्या किडन्या दाबा. पहा काय फटका काय स्टान्स होता. अगदी कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज साठी पर्याय ठेवले नाहीये कारण ना इलाज बॉलरच असा वस्तू आहे का काय सांगता. संकरित कार्यक्रम चालू नसता. हान कसं पहिली बारी लागला तर लय भारी नाही तर उठला सुटला चोळीत मळीत पळाला घरी कार्यक्रम फिट. यस षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं संपलं गेलं 30 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती
तिन्ही षटक आपण पाहिली. योगेश पहिल्या षटकामध्ये प्रफुल्ल मते धावा खर्च केल्या 15. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रभात मते आले, त्यांनी धावा खर्च केल्या 15. तिसऱ्या षटकामध्ये लोकेश नाईक आले आणि त्यांनी धावा खर्च केलेल्या 15. आपण 60चे जे गणित करत होतो ते सध्याच्या घडीला तर बरोबरीमध्ये चाललेलं आहे. एक जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नाही तिन्ही बॉलर बरं आहात आणि तिन्ही मला वाटतं योकूच जालीम बाबा पावलाय. खरं ना, योकूच बाबा पावलाय म्हणून 15-15 आलं. करण आलेत आता. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. इथे टाकलेला हा चेंडू हवेत, तिथे कॅच घेण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. काय सांगायचं 500 पायी बाबा काय झालं, खवा जायचा बार धन व्हायची. जसा बक्षीस लायला तो किपर खालतं काय नाही खोसरी मारायला गेला, पण कार्यक्रम डायरेक्ट पसरी झाला. जरूर तिथे सेल मात्र ड्रॉप झालाय. करण आलेत गोलंदाजी मार्कवर आणि खास करून रोहित पाटील यांच्या वतीने एक पारितोषिक आहे पर विकेटसाठी 500. गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहे संकेत जाधव. करण तयार. ओ इथे टाकलेला हा चेंडू करणचा लाजवाब आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आलाय, चेंडू निर्धाव. पहिला चेंडू जिथे सिंगल, दुसरा चेंडू डॉट आलाय. 4 चेंडू अतिशय महत्वाचे राहतील गोलंदाज करणचे कसलकन टीम साठी. नाही त्या बरोबर आहे, पण आमचा स्कोरर बघा ना काय जायचं आहे. वराती मगून घोडा आणि तो म्हणजे कॅच होऊन गेला नंतर अरे कॅच बघ आणि मगा काय बघस तू, मग काय सांगायचं आहे. गोलंदाज तयार आहेत. करण इथे पंचांचा डेड बॉलचा इशारा. मृत्यू चेंडू, ज्या चेंडूवर कोणत्याही प्रकारचं कार्य घडत नाही त्याला मृत्यू चेंडू घोषित केला जातो आणि ते सध्याच्या घडीला चित्र आपण पाहतात. करण गोलंदाजी मार्कवर तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू लाईन प्लेन तिथे खराब आहेत. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर. 5 पण एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढेल. सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल ती 47 या धावफलकावर. यस, या दरम्यान आपण पाहू शकाल हँडसम बॉय सन्माननीय श्री राकेशजी थोरवे इथे उपस्थित होत आहेत. या तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे SDB ट्रॉफी या स्पर्धेमध्ये. आणि यस आमच्यापर्यंत माहिती आली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल ती 48 या धावसंख्येवर. एक फलंदाज बाद आहेत. शेवटच्या अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्या 3 बॉलमध्ये कामगिरी कशा प्रकारे होती आता खूप मोठी जिम्मेदारी सध्याच्या घडीला वैभव पाटील या खेळाडूच्या खांद्यावर. दुसऱ्या बाजूने संकेतने खूप चांगला खेळ केला. 12 चेंडू फेस केलेत. 29 धावा त्याने बनवल्यात. 2 बॉल फेस केलेत वैभव पाटीलने. त्याने 1 धाव बनवली. शेवटचे 3 चेंडू गोलंदाज करणचा बॉल फुल टॉस. वैभव पाटील यांच्या बॅटमधून फटका सुंदर. 1च धाव या बॉलवर येताना पाहायला मिळेल. करणने कमबॅक आपल्या संपूर्ण टीमला करून दिलंय कसलखंडला. काय बोलशील योगेश? ज्या प्रकारचे 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, धावा खर्च केल्यात फक्त 4, ज्यामध्ये 1 अवांतर आहे. अशी बॉलिंग चांगली म्हणजे भोकरापेक्षा चिकट्या बॉलर लय भयानक. काय झालंय सोन्याला बाजार कमी आणि याला जास्त. चिकूट भोकरी बॉलिंग. करणचा बॉल बॅटचे चेंडू हवेत. हो रत्ना सारखी जतन केली विकेट माझी कॅच घेऊन गेली फटाकन. जबरदस्त. सध्याच्या घडीला विकेट आली आणि रोहित दादा पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते खास करून करण साठी एक चांगला झेल होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि करणने या षटकामध्ये ज्या धावा वेगाने येत होत्या त्या थांबवलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी. 4च धावा दिल्यात. शेवटचा चेंडू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील ते अजय दळवी. शेवटचा बॉल आहे. धावफलकावर 49 धावा. या षटकात 4च धावा आल्यात. शेवटच्या बॉलवर चौकार षटकार आला तर आत्मविश्वास भरपूर वाढेल 12वी टीमचा. दुसऱ्या बाजूला डॉट बॉल विकेटच्या शोधामध्ये कसलखंड संघ मॅच मैदानामध्ये चांगली रंगते. गोलंदाजी भरपूर चांगली राहिली करांची. इथे टाकलेला हा चेंडू अफलातून गोलंदाजी करण या खेळाडूची पाहायला मिळाली. अवघ्या शेवटच्या अंतिम षटकात हाणामारीच्या षटकात फक्त धावा खर्च केल्या 4. 24 चेंडू 50चं लक्ष. आता टीम
कसलकंड समोर 12वी टीमने सज्ज केलाय. भोकरपाडा टीम कर्णधार आणि खरसुंडी टीम या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. सावरोली आणि भोकरपाडा या दोन्ही टीमला विनंती आहे आपण टॉस साठी संपर्क साधावा ही विनंती. 24 चेंडू 50 धावांचं लक्ष्य. आजच्या दिवसभरामध्ये जेवढ्या मॅच आपण पाहिलेल्या खूप चांगली कामगिरी प्रत्येक संघाने जे मात्र केलेल्या या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी होती ते आपल्याला पाहायचं. राकेश दादा थोरवे जे मात्र उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातो. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. करणसाठी खास करून रोहित पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज जे मात्र आलेलं आहे. हॅलो, राकेशजी थोरवे यांचा सन्मान या ठिकाणी एसडीपी ट्रॉफी मध्ये. राकेश थोरवे म्हटलं की एक हँडसम, ज्यांच्या ते जेवढे हँडसम आहेत तेवढ्या गाड्या त्यांच्या हँडसम असतात असे आमचे राकेशजी थोरवे. आणि थोड्याच दिवसात ते विवाह बंधनात पण अडकणार आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी एसडीपी ट्रॉफी मध्ये हरीजी पाटील वडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्या वतीने इथे करण्यात येते. सुरेशदादा पाटील, पद्माताई पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि राकेशजी खारकर यांना विनंती असेल की आपण टॉस पण आपल्या हस्ते करण्यात येईल. राकेशजी थोरवे. सर एकच मिनिट थांबवतोय. जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील, व्यतिरिक्त कुणीच तिथे थांबणार नाही. बॅटिंग वालेच तिथे बसतील ही विनंती आहे. बाकीचे प्रेक्षक वर्ग जागा सोडायचे. आयोजक कमिटीच्या वतीनं सक्त वॉर्निंग जी मात्र तुमच्यासाठी आलेले आहे. आणि रोहित पाटील यांच्या वतीने करणसाठी जे 500 रुपयाचं पारितोषिक होतं ते अतुल पाटील यांच्याकडून देखील करणसाठी 500 रुपयाचे 500 दिले होते. खेळाडूकडे जमा केलेले आहेत आपण. भोकरपाडा संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. चला आपण टॉस करण्यासाठी ते राकेशजी थोरवे आणि खरसुंडी आहे ना, सावरोळी, माफ करा सावरोळी आहे, सावरोळी संघाचे कर्णधार पाहुणे आमचे राकेश थोरवे या ठिकाणी टॉस त्यांच्या हस्ते करण्यात येईल. अविनाश दादा पाटील पण आहेत. नेक्स्ट मॅच सावरोळी आणि भोकरपाडा. सावरोळीचे कर्णधार दोघांनी बेस्ट ऑफ लक. सेकंड राऊंड मध्ये आपण खेळलाय. एक एक मॅच दोघांनी जिंकलेली आहे. करणसाठी हरीश पाटील यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. असं एकूण 1500 रुपयाचं प्राइज आलंय त्या खेळाडूसाठी ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी मात्र केलेली आहे. टॉस जिंकलाय सावरोळी संघानं. राकेशजी थोरवे यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली एसडीपी ट्रॉफी मध्ये. भोकरपाडा संघासाठी इथे जे शिर्डीवरून ही मॅच पाहतायत सचिनजी दुर्गे, प्रकाशजी पाटील, शैलेंद्र पाटील, संजय नारायण पाटील, हेमंत शिंदे यांच्याकडनं भोकरपाडा संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. मॅच मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली होताना आपल्याला पाहायला मिळाली. ते पाठलाग सध्याच्या घडीला करायचा तो 50 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. कुणाल नाईक आणि त्यांच्या जोडीला अनिकेत पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. लक्ष या स्पर्धेमध्ये 104 चौकार आणि 107 षटकार आतापर्यंत गेलेले दिवस क्रमांक 2 मध्ये. एचडीपी ट्रॉफी या क्रीडा स्पर्धेचा महासंग्राम आपण सध्याच्या घडीला पाहतायत. खास करून जयेश देसले यांचं कौतुक, तदनंतर सुरेशदादा पाटील, अविनाशदादा पाटील त्यांनी या स्पर्धेसाठी खास करून एक दिवस इन्व्हाइट केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. त्यामध्ये रोहितदादा पाटील यांचं मोलाचं सहकार्य, त्यांचंही मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. ही शेवटची इनिंग आहे. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. वैभव पाटील यांच्या हातामध्ये चेंडू. स्ट्रायकर इनवर फलंदाज कुणाल नाईक.
नॉन स्ट्रायकर इनवर अनिकेत पाटील. सामन्याला सुरुवात. 24 चेंडू 50 धावा. पहिला बॉल सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. पहिल्या चेंडूवर वार. चेंडू सीमा पार. एचडीपी ट्रॉफी चौकार. यस, गजाबाईचं कौतुक करावं लागेल. जाता जाता एक पप्पी घेऊन जाईल तुझी. आणि कारण गजाबाई मित्रांनो, गजाबाई जे काम करतोय ना त्याची मेहनत या स्पर्धेसाठी भरपूर आहे. काय सर? तिसऱ्या पंचांची मदत थ्रो बॉलिंग साठी. ओके, तिसरे पंच. हा यस, तिसरे पंच आमचे येत आहेत. तोपर्यंत आमचे गजाबाईकडे आपण जाऊ. गजाबाई, या वयामध्ये केस तुमचे जरा पिकले गेले त्यामुळे आम्हाला टेन्शन आलं. जरा डोक्यावरती गवत देखील उगवलंय. काय सांगायचं आहे? खोटा बोला, मजबूत बोला, बेमट्याच्या डेटापासून बोला. कार्यक्रम फिट करा. नाही कार्यक्रम फिट झाला तर खावा पका मीठ, गडी व्हा नीट. यस, लेग बाईज. आणि इथे लेग बाईच्या स्वरूपात इथे आता संघाची धावसंख्या 6 धावा. 6 ऑन द बोर्ड. वैभव पाटील यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. कुणाल नाईक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं स्ट्रायकर एंडवर. 6 धावा आहेत. 50 धावांचं लक्ष. महत्वाची मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. वैभव पाटील बॅकफुटला गेले. फटका अतिशय सुंदर जो मात्र सजवलाय. 2 क्षेत्ररक्षकांना खूप मोठी चेस आहे. चेंडू जिंकेल ती रेस. चेंडू सीमा पार. अजून एक एचडीपी ट्रॉफीचा दमदार चौकार. कमालीची बॅटिंग. जसा बॉल बॅट वरती काय सांगाय. बॉलर आंधी तिकडून जीएसटी लायली बाबा. काय सांगताय? एक्सरा माराय घेतला, सोनोग्राफी कडाय घेतली. कसा काय सांग ओके आहे ना. पहा, किडन्या सुजू नका. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 10 नको मा अडाणी माणूस आहो. साधा सोपा सरळ सांग. 10 धावा धावफलकावरती आहेत. जाऊया खऱ्या अर्थाने निश्चित आज या स्पर्धेमध्ये 50 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव. येणारा चेंडू कशा प्रकारे राहील? गोलंदाज तयार. काय सांगायचं आहे? अशी अपील म्हणजे काय माहिती आहे का? जावई भोळा सासऱ्याला पोरं झाली 16. एक सांगतो ते मला मुळा, दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा. सगळा फरार. यस, सर रॉयल पाटील या बसा. अगदी आपण पाहू शकाल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली. आजार गंभीर आहे की नॉर्मल आहे ते चेक केलं जाईल. त्याच्यानंतर निश्चित इथे आणि सुरक्षित आहे. काही नो टंटा नो घंटा. फलंदाज पोहोचलाय आपल्या जागेवरती. एकदम ओके. यस. आणि आता लेग बाईच्या स्वरूपात संघाची धावसंख्येवरती थोडस बदल होईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. काय सांगायचं? बरेच जण आहे त्याच्यावर लक्ष ठेवला पण नाही टेन्शन. कारण बॅट्समन आवडा सुसाट होता का काय सांगायचं? डबल टॉपची गाडी ती का थांबते का? जसा खालचा स्टेशन सोडला तसा दर वरची आलेला पक्कन. तो बघा तो स्क्युअर पिटाव खेळायला लागला माफ काढायला. काय बोलायचं आहे? गोलंदाज पुन्हा एकदा तयार. येणारा चेंडू यावेळेस फटका इथे बसला गेला. क्षेत्ररक्षक बॉल खाली. त्याचा विश्वासच नव्हता का पण, कारण तो आंधी टोपला मांडून राहिलेला. आणि आता कार्यक्रम झाला नो हलिंग नो डुलिंग. जागीत पंप करिंग. विवेक पाटील ज्यांच्यासाठी रोहित दादा पाटील ज्यांच्या माध्यमातून कडक 500. काय बोलायचं आहे? भयानक कार्यक्रम गड्या. विकेट घ्या तुम्ही. अतुल पाटील ज्यांच्या माध्यमातून देखील 500. गुगल पे. यस, म्हणजे डायरेक्ट थेट जुने जाग्यावर अकाउंटला पहिलं जाईल. आता सध्या स्थितीला जर पाहिला तर निश्चित इथे धावसंख्या धावफलकावरती ज्या पद्धतीने आपण पाहिले ना की इथे 11. मला वाटतं षटकातले एक चेंडूचा खेळ शिल्लक असावा. यस, पहा
काय सांगतात, ते बाजूला गडी हे बाजूला आला, परत मोजमाप करायला लागला बॉलर. आमच्या कांड्या टाईट केल्या ना, 5 बॉल झाला आणि बॉलर कसा काय नवीन आला. परंतु निश्चित डावखुर हाताचा खेळाडू. शेवटचा बॉल, बस अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा, भाषा बिना लग्नाचाच ओम भट स्वाहा. जरूर प्रयत्न केले होते, 2-2 शतरक्षकाला अपयश आलं. आणि आता जर पाहिलं 18 चेंडू 38 धावा, धावफलकावरती धावा जमा झाल्यात, त्या म्हणजेच 12. शेवटचे 18 बॉल आहेत, 38 धावांचं समीकरण. कसलखंड या टीमच्या समोर सध्याच्या घडीला. वैभव पाटील यांचं आपण कौतुक करू, ज्या प्रकारे सुरुवात झाली होती, पहिल्याच 2 ते 3 बॉलवर भरपूर धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. कुणाल नाईक याच्या पाठमधून खास करून 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाले. अनिकेत पाटीलची विकेट जरूर पहिल्या षटकात आली आहे, परंतु मैदानामध्ये मयुरेश आणि मयुरेशच्या जोडीला कुणाल नाईक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू 38चं समीकरण. महत्वाची लढत आपण पाहत आहेत. मान्य श्री सुरेशदादा पाटील, अविनाशदादा पाटील यांचं हे दमदार आयोजन, त्यांचे सर्व सहकारी यांनी केलेलं हे नियोजन आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रीडा स्पर्धा. दुसऱ्या दिवसामध्ये हा क्रिकेटचा थरार तुम्ही आम्ही अनुभवताय. सचिन आलेत, सचिन कातकरी गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. 18 चेंडू 38 धावांचं लक्ष. एखादं मोठं षटक येणं भरपूर गरजेचं राहील तोंडील देव कसलकंड टीम साठी, कारण इथे धावा 18 बॉलमध्ये 38 बनवायच्यात. त्या बनवल्यानंतर पुढील फेरीमध्ये प्रवेश तुमचा मात्र निश्चित होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, सचिन गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर एंडवर आता सध्याच्या घडीला मयुरेश जुनगरे सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहेत. गोलंदाज तयार आहेत. सचिनचा हा चेंडू आपलातून मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आहेत. योगेश क्षेत्ररक्षण करणारा संघ जसे डॉट बॉल टाकताना आपल्याला पाहायला मिळेल, तसं त्या संघाचा विजय देखील सुकर होताना आपल्याला पाहायला मिळेल. 6087 जी फॉर्च्युनर आहे त्यांना विनंती, ती थोडीशी बाजूला पार्क करा ही विनंती. गोलंदाज तयार आहेत. सचिन वेगात टाकलाय, तितक्याच वेगात फटका. मयुरेच्या पाठमधून अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला. पंचांचा इशारा पाहायचा. चेंडू सीमा पार 4. जरूर मैदानाच्या आतमध्ये जसा कार्यक्रम चालू आहे ना, तसा इकडे आमच्या एकेकडे ना काय झालं, ताड शेंगा खाल्या तरी अजून सांगतो रेडबुल पाहिजे. रेडबुल कमाल आहे. तो पोट आहे का पोटो बाय, भाकरी खाल्या वाया त्या वेगळ्या, ताड शेंगा खाल्या त्या सलपटा पण नाही ठेवली. वरून अजून सांगतो रेडबुल कमाल आहे बाबा. वात उठायचा ना पोटात. जाऊया काही का असे ना, आमचे पंच पण गुलुगुलू असतायत, पण तुम्ही आमच्या जवळ येत नाही. काय जायचं, मगचे काळाची दुश्मनी आहे का काय झालंय तुमची माझी. यस, जाऊया. गोलंदाज यार, गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे बॅकफुटला गेले, फटका दमदार. व्हाट अ शॉट, जबरदस्त टायमिंग. चेंडू सीमा पार आहे. या बॉलवर देखील 4 चौकार. शेवटचे बॉल 15 चेंडू 30 धावांचं समीकरण. असं कोणाचे नावान घरपट्या पाडू नको. मला माहित आहे कुंदन पाटील, तुला वाटलं मग आजूच नाही, दुसरा वर्ष आहे माझा. तब्बल ना 2000 रुपये. अरे कुंदन पाटील कोण आहे मला माहित आहे ना. म्हणजे बास का मा अनाउन्समेंट करा आणि कुंदन दादा सांगा आय एम घरी, म्हणजे ते बॅट्समन नाही यावं मागायला. दे 2000 पाकिट कपात. GST सकाट कार्यक्रम फिट व्हायचा माझा. पहा तेवढ्याला योगेश वाघ म्हणजे काय माहिती आहे, 5 जिल्ह्यातला खैस निसता साधा सांगलाय का. यावेळेस जरूर इथे पंच वाईट साठी तिसऱ्या पंचांची मदत. म्हणजे पहा वाईट साठी तिसऱ्या पंचांची मदत म्हणजे आता मला वाटतंय गोलंदाज कुठेतरी मध्ये आला होता, त्यामुळे निश्चित आता चेक केलं जाईल. कारण काय माहिती आहे, 2 दिवस ट्रीटमेंट ठेवली, त्याच्यानंतर ताप गेला नाही, आता डायरेक्ट हातबाई इंजेक्शन घालून रगात बाहेर चेक केलं जाईल. सर रॉयल पाटील तावना आजार इकडे जोरात उपरे आलाय ना बाबा. फुकाट पेशंट कोमात गेला तर बरं डॉक्टर आहे का नाही कोणी MBBS. सर या कसं माहित आहे का, निर्णय माले बघून देता आला, पण लोक काय म्हणते कॉमेंट्री वाले का हंपर आहे, सस्पेंड करायचं पार माले.
बरोबर ना सर? म्हणून सांगितलं आथरून पाहून पाय पसरावं जरूर वाईट साठी. ए बाप्पा, चेक केलं जाईल आणि त्याच्यानंतर निर्णय हा. माझी बीपी वाजी मला खून खून फायरिंग झाली. फेअर डिलेव्हरी. यस, अगदी आपण पाहू शकाल. हा, माईक वाल्याचा नाही बाबा, माईक वाला कॉमेंट्री वाला म्हणजे तो भाड्याचा तट्टूवास होतो. तो तिकडनं 7-12 येईल ना, तोच पुढे घरपट्टी फाडली जाते. माईक वाल्याचं काय नका घेऊ. 14 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतायत सचिन इथे टाकलेला हा चेंडू वेगात टाकलाय. पंचांकडे खूप मोठं अपील आणि तिथे फलंदाज बाद. विकेट आली. जबरदस्त चेंडू सचिन कातकरेचा. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल एक वेगवान चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मयुरेश खेळाडूचा राहिला. बॅटची एज लागल्याने यष्टीरक्षकाने अप्रतिम झेल टिपला. समीकरण चेंज. 13 चेंडू 30 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी कसलकंडी या टीमला 12 विरोधामध्ये. काहीही होऊ शकतं अजूनही. कसं आहे माहित आहे का, मॅच गरम पण होऊ शकते, गार पण होऊ शकते. म्हणजे टेन्शन नाही. काय माहित आहे का, काय पण झाला तरी काय पण होऊ द्या. नवरीचा वडील जरी लॉसला खर्च दिला तरी फरक नाही, नवऱ्याचा लॉसला दिला तरी काय फरक नाही. पण वराडे 101 आयर घालीने 111 सोबत जेवून येईल. त्याचा टोप डायरेक्ट सपाट करून टाकील. अगदी इथे पाहिलं जाईल. हा, नाड्या बिड्या चांगल्या बांधून जा रे बाबा. बांधल्या चांगल्या नाड्या म्हणजे काय घालाय नको कोणाला काड्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होतोय भावेश पाटील. बॅटिंग वाला तुमचा 12 गडी लाजत रो मोकार. तो तिकडे दूर राहिला ती कोणीच वजस का कण होतो. अगदी आज जाऊया. 13 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता. या षटकातील शेवटचा बॉल पहिला जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सामना इम्पॉर्टंट आहे. विजय संपादन केला जाणार का? गोलंदाज आपण पाहू शकाल सचिन, मिस्टर सचिन टिचकुले. यास, सचिन टिचकुले इथे फटका मारलाय. रोड रोलर सपाट सपाट लोशन पापड मोशन. एकच एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या आता धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 29 धावा. 12 चेंडू 21 झाल्यात. 12 चेंडू 29 बनवायचे. अभी टिक करके देत आहे रोड रोलर सचिन टिचकुले. अगदी जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 29 म्हणजे आता इथून काय होणार ते पाहिलं जाईल. चला, जास्तचा वेळ घेऊ नका. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना येत आहेत की आपल्याला ज्या वेळेमध्ये 3 षटकं कंप्लीट करायची आहेत ना, ती बरोबर आपण 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करून घ्या. अन्यथा पेनल्टी स्वीकारावी लागू शकेल. आणि मग जी काय पेनल्टी असेल आयोजनाची ते आयोजक आम्हाला सांगतील आणि ती तुमच्यापर्यंत कळवली जाईल. राईट? तुझ्या कानाचा पडदा तरी कसा खुशाल साऊंडचे मोहर जाऊन धडाधास ऐकायला लागलाय. कमाल आहे. विनय पाटील काय जायचंय कॉल करून दमला. जयेशला सांगतो, जयेश योगेश वाघ येतोय का नाही. हवा टाईट. जयेश करीतो, योगेश वाघ फोन उचलीत नाही. मी कोमात. अरे थांब जरा कळकड कळकड. खरं आमचे जयेश दादा देसले ज्यांचं कौतुक करावं लागेल. रोहित दादा पाटील ज्यांचा एक फोन त्यांना गेला, त्यांनी फक्त सांगितलं जयेशला, ते मला काय सांगायचं नाही, मला योगेश वाघ घेऊन ये. जयेश देसलेचा मला फोन, ते मला काय सांगायचं नाही, तुला माझ्यासोबत यायचं आहे. काय कांड्या टाईट करून टिकलेल्या माझ्या फार. जाऊया. यस, आणि यावेळेस मात्र वाईट बॉल. खराब चेंडू खराब चेंडू खराब चेंडू. दान धर्म सुरू झाला. लग्नाच्या आधी इथे पहा हे कन्यादान सुरू झालं. पण हे CID 4-5 CID हा पहिला बॉल पडल्यापासून आत एक जागेवर बसत नाही. ते इकडून तिकडं तिकडून तिकडं तिकडून तिकडं कार्यक्रम फिट. त्यांचा पिक्चर चालू. जाऊया. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. आयुष फटका दमदार. चिलीम जुटका इमल गुटका. बॉलर खुद बॅटमन मोकार खुद दणदणीत खणखणीत षटकार बेकार. बाप्पा रे, गजात आपला
जबरदस्त ऍक्शन रिप्ले शॉट ऑन पुल पॉवरफुल ब्युटिफुल सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. याच फटक्यांसाठी भावेश पाटीलची ओळख आहे. त्याच्या पाठमधून आज षटकार आला. इक्वेशन पूर्णपणे चेंज होईल योगेश. 11 चेंडू आहेत 22 धावांचं समीकरण. आस्किंग रन रेट आता 12चा. वाजंत्री बहुगल बलान करणे 11-22 11 दुने 22. रोहित पाटील ज्यांच्या माध्यमातून षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. भावेश पाटील ज्यांच्यासाठी कैरे गावचा जे भाचे आहेत आणि भाच्यांसाठी खूप मोठं पारितोषिक मामांकडून. इथे टाकलेला हा चेंडू शॉट ऑन पुल पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल. 500 गाड्या बाटो बाय बाटो टिकट बाटो लाइन से बाटो बाटो बारी से बाटो सभी को बाटो किसी को बाटो टिकट मास्टर टिकट बाटो फटाफट फटाफट 500. काय रे झाला. कुछ तो गडबड है दया कुछ तो गडबड है. आमच्यापर्यंत असा नाव आता ही घरपट्टी मला काय माहित आहे. मी काय कैऱ्याचा रहिवाशी सांग बीएमटी असला तर मलाच माहित नाही कोणाची घरपट्टी आहे बाबा. काही का असं ना. जाऊया पुन्हा एकदा. अजून एक मोठा फटका. तिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकात झेल झाला आणि मॅचची गोल्डन विकेट भावेश पाटील. नो हलिंग नो डुलिंग जागीत पंपॉंग करिंग. या 60 रुपये लक्ष्मी सेल 60 रुपये लक्ष्मी सेल खटाकन विकेट. सन्माननीय किशोरजी पाटील ज्यांचं इथे शुभ आगमन होतं. या तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. एसडीपी ट्रॉफी या स्पर्धेमध्ये या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. पहा आमचे हम काले हुए तो क्या हुआ हम दिल वाले हैं. ऐसे 10 लाएंगे लेकिन झुकेंगे नहीं. आओ ऊपर जाऊया. मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू 16ची आवश्यकता. मित्रांनो फक्त एन्जॉय आहे. भले आज योगेश वा घरी गेल्यावर रात्री जे मा गेल्यावर नंतर बोशाड्या दिल्या तरी हरकत नाही. पण निश्चित फक्त एन्जॉय करून घ्या. यस इसे कहते धूप कोई मिल गया. यालाच उचला. 9 बॉल 16ची आवश्यकता. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश नाईक दाखल होताना पाहायला मिळतील. 9 चेंडू आहेत 16 धावांचं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आयुष बाबरे या खेळाडूला आपण पाहतोय. 9 चेंडू 16 धावा. हे 3 चेंडू अतिशय निर्णायक राहतील दोन्ही टीमसाठी. बारवाई टीमसाठी देखील आणि कसलखंड टीमसाठी देखील महत्वाचा सामना. कामगिरी कशी होते ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू पाकपुटला जात पंच करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आला. समीकरण चेंज आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. आता मैदानामध्ये 8 बनवायच्या 16. आस्किंग रन रेट परत 12चा. हे फिल्डरला काय झालंय. मुळीच झालाय का बघा पटकन तो कसा बसलाय. खुश तो गडबड हे झाला. आजारूच पीठ झाला. एकच औषधात फरकच पडला. जरूर अगदी आपण पाहू शकाल. आता उर्वरित 8 बॉल 16ची आवश्यकता. यस आंधळी शॉट देखताय जिलेबी और मांगताय भजिया फटायकन डॉट. करण पाटील खैरे यांच्या वतीनं पारितोषिक येते. कलसल खंड संघ जिंकत असेल तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. 7 चेंडू आणि आता समीकरण 16चं. 7 चेंडू 16 धावा. हा चेंडू अतिशय निर्णायक राहील योगेश या मॅच मध्ये. तो कशा प्रकारे टाकला जातो आयुष बाबरे कडून ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आले. ओ क्षेत्ररक्षण खराब. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. समीकरण 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. कसलकंड या टीमला समोर बारवैया. 6 चेंडू 14चं समीकरण. बनवाव्याच लागतील. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. हा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे निश्चित बनवणं फार महत्त्वाचं राहणार आहे. इथे आता कुणाच्या हातावरती कुणाच्या खांद्यावरती कुणाची जबाबदारी आता दिली जाईल ते पाहिलं जाईल. महत्वाची ही मॅच आहे. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी देखील आपल्याला पाहायला मिळते. संकेत जाधव अगदी तो आपला स्टाफ मेंबर आहे का. तुस स्टाफ मेंबर आहे लाईव्ह वाला. 17.5 रुपयाचा रिचार्ज 2 कानपट्ट्या सोलून घेतल्या म्हणजे अशी केसाची स्टाईल पाहून जा. 17.5 रुपयाचा रिचार्ज हा अशी केसाची स्टाईल म्हणजे पहा. जाऊया आता शेवटचे 6 बॉल 14ची आवश्यकता. काही टेन्शन नको जाऊ. आता 6 बॉल झाल्यावर आमचा वराड निघेल.
6 चेंडू आणि 14ची आवश्यकता. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संकेत जाधव. तुम्हीच का ते दोघ जण येतात? तो काय मुका होतो काय एक टायमाला? ड्रेस मध्ये तू आहे आणि काय सांगायचं बिना ड्रेस वाला म्हणजे तू 3 स्टार का? बरोबर, जाऊया. गोलंदाज तयार. यावेळेस हो फटका इथे हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय आणि यावेळेस सुंदर झेल. तिथे मात्र कार्यक्रम फिट झाला. दिल्या घरी सुखी राहावे. आयुष बाबरे ज्यांच्या माध्यमातून सुरेख झेल. त्यांना मोकार वर्त कुथैला बॉल मोकार वर्त दिला. यांना खालता भोतडा मांडा. भोतडे में बॉल गट्टा आणि बॅटमन सुटा. विकेट. 6 चेंडू 14चं समीकरण असताना पहिल्याच बॉलवर विकेट जी मात्र येताना पाहायला मिळाली. समीकरण आता 5 चेंडू 14 धावा आहेत. इथे 2 चौकार 1 षटकार सामना जिंकून देईल कसलकन टीमला. परंतु दुसऱ्या बाजूला बारवई संघ त्यांचे जर 2 ते 3 बॉल डॉट आले तर पूर्णपणे या सामन्यावर वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल. मॅच रंगतदार होईल यात शंका नाही आहे. दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघांनी आपापल्या गावचं नाव प्रत्येक वेळेस मोठं केलं आहे. परंतु या मॅच मध्ये आज जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. मॅच कुणीही जिंको परंतु प्रेक्षकांचं म्हणणं एकच, शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ आणि शेवटच्या बॉल वरती निर्णय ठाम राहू आणि तिथून तो सामना कोणी जिंको. पार रॅलिंग वरती जे आपण जोर लावलाय ना तो जोर आता जरा दुसरीकडे लावा. सॉरी म्हणजे रॅलिंग वरती नका लावू अन्यथा रॅलिंग वाकली जाईल. त्यामुळे आपल्याला विनंती आहे आयोजकांच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत. यावेळेस हो फटका इथे फसला गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय. बस काय आउट दे इकडे. यानं अक्कल बंद केली. काय सांगायचं आहे नको झाले जरा म्हणून सांगा ना. बायको करा चकणी पण मी उन्ही पहा चिकणी. टेन्शन नाही काय नाही टेन्शन असतं म्हणजे काय तुमच्यात काय दोष आहे का? यस अगदी आपण पाहू शकाल इथे काय घडणार. मॅच मध्ये जर पाहिलं 4 चेंडू आणि 12 धावा. धावा बनवायच्या आहेत 12. मैदानाच्या आतमध्ये खेळतायत पोरा. आता इथे कशा बनवल्या जातील ते पाहणं फार महत्वाचं राहील. 4 चेंडू 12 धावा. 12 धावा 4 चेंडू हाच तर थरार आहे एलटीपी ट्रॉफी 6 दैदिप्यमान सोहळा. रात्र क्रमांक अगदी आपण पाहतोय दुसरी आणि दुसऱ्या रात्रीमधील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. मैदानाच्या आतमध्ये घासाघाशी पुसापुशी कुताकुती चालू. काय घडणार काय नाहीये पहा. इथे मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 12 ची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. 4 चेंडू 12 ची आवश्यकता. बाप्पा रे बॉल हुकल्यावर बॅटिंग वाला टाळ्या वाजायचा का खालच्या आले तर टाळ्या वाजायचा आम्हाला काय कळत ना. नेमका तुमची युती आहे का काय झालाय नाही. तिकडे आम्ही बिनकामाचा राहतो तिकडे बोंबलत हरकत नाहीये. आता मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदललंय. 3 बॉल आणि बनवायचे आहेत 12 धावा. 3 चेंडू 12 धावा बनवायचे इथून पुढे मॅच मध्ये. 3 चेंडू मध्ये 12 धाव्याची आवश्यकता. फटका इथे बसला गेला. क्षेत्ररक्षक बॉल खाली. बस बाप्पा रे ए बाप्पा ए बाप नर भेटला. आयुष का बेडूक चाफ्या फिल्डिंग झाली. अशी फिल्डिंग म्हणजे बेडूक चाफ्या. चापाचाफी बेडूक चाफी अक्कलबंद. 2 बॉल 11 ची आवश्यकता. शेवटचे 2 चेंडू आहेत 11 धावा. योगेश इथे कंपल्सरी 2 षटकार आता खेळावेच लागतील. चौकार चालणार नाही. चौकारच्या आतमध्ये जेवढ्या धावा येतील तेही चालणार नाही. या बॉलवर षटकार येणं गरजेचं राहील म्हणजे सामना जाईल शेवटच्या बॉलवर 1 बॉल 5. म्हणजे शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ. नवरा मरो नाही नवरी मरो. वराड्याला मजबूत 7-8 वाड्या जेवाय मिळो. काय घडणार काय नाही. 2 बॉल 11 ची आवश्यकता. बनणार का? 2 चेंडू 11 धावा. इथे काय घडणार काय नाहीये. मॅचचा रिदम तोडू नका. कदाचित या बॉलवरती एखादा षटकार आला तर शेवटच्या बॉलवरती मात्र सामन्याचा रंगत अजून वाढला जाईल. इथे काय घडणार काय नाही. स्पीडअप राहणं फार महत्वाचं आहे. सामन्याचा रिदम मात्र तोडू नका. सामना इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघासाठी कारण की नॉकआउटची क्रीडा स्पर्धा खेळतोय आपण. 2 चेंडू आणि बनवायचे 11 धावा. 2 बॉल 11. 2 बॉल 11 धावा समोरच्या दिशेला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक सिंगल बनली गेली. अक्कल बंद झाली. फिल्डिंग मात्र बेडूक चाफ्या. कार्यक्रम झाली काडी टाईट. फुसका बार चायनाचा माल. बाबा टाळ्या तुम्ही असं वाजायचा काय थापड्या मारता. पिटिक 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 काय बोलायचं आहे. आता 1 बॉल काय बोलायचं आहे.
सर रॉयल पाटील जाऊन पप्पीचे त्याची 3 बार झाला सर रॉयल पाटील जाऊन पप्पीचे परत. अगदी आपण पाहू शकाल गोलंदाज शेवटचा बॉल औपचारिकता सामन्यात शिल्लक राहिले किंवा एखादा खराब चेंडू आला तर त्याचा फायदा घ्यावा लागेल. येणार का? जरूर प्रयत्न केले परंतु क्षेत्ररक्षक तिथे होते आणि इथे हा सामना जिंकला. जे हनुमान बारवई विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक. खऱ्या अर्थाने निश्चित आज मी रोहितदादा पाटील ज्यांचं कौतुक करेल की ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी आग्रह केला होता. आमच्या संवेद आज जर पाहिला निश्चित समालोचन कक्षामध्ये आमचे सागरदादा मांडवकर असतील, त्याचबरोबर संतोषजी चौधरी सर असतील, अंकितजी मालुसरे सर असतील, त्याचबरोबर आमचे स्कोरर सुदर्शन सर असतील, त्यानंतर आमची 24 लाईव्हचे सर्व कमिटी, आमचे डीजे ऑपरेटर, सर्वांचं मी खऱ्या अर्थाने आभार मानेन. त्याचबरोबर सुरेशदादा पाटील ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जे आपण पाहतोय आणि रोहितदादा पाटील, त्यानंतर आमचे सिद्धूदादा, सगळ्यांचं खऱ्या अर्थाने निश्चित मित्रांनो मी कौतुक करेल. मला इथे बोलण्याची संधी मिळाली